छत्रपती संभाजीनगर शहरातील हे दृश्य आहे। एका मतदान केंद्राच्या बाहेर गोंधळ निर्माण झाला आहे, त्यामुळे घटनास्थळी पोलीस देखील दाखल झालेले आहेत। आपण ही दृश्य बघतोय, थोडासा तणाव निर्माण झालेला आहे। काही मतदार जे आहेत ते मतदान केंद्रामध्ये मतदान करण्यासाठी आल्यानंतर इथं गेट लावण्यात आल्याचं दिसतंय आणि त्यानंतर पोलिसांची अख्खी फौजच या मतदान केंद्राच्या बाहेर। छत्रपती संभाजीनगर मधली ही दृश्य आपण बघतोय। इथं मतदान केंद्राच्या बाहेर गोंधळाचं वातावरण पाहायला मिळतंय। मतदान करण्यासाठी अनेक नागरिक तिथे जमलेले आहेत, मात्र गोंधळाचं वातावरण। छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण बघतोय मतदान केंद्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणात नागरिक जमलेले आहेत मतदान करण्यासाठी। हे नागरिक इथं आले होते का या संदर्भात आता अधिक माहिती स्पष्ट होणार आहे, परंतु यावेळेस आपण बघतोय मतदान केंद्राच्या बाहेर गोंधळ उडाला होता। एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य आपण बघतोय। 5:30 वाजून गेलेले आहेत आणि त्यानंतर मतदान करता येत नाही। आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांच्याकडनं। माधव, गेटवरून मतदारांचा आत शिरण्याचा प्रयत्न होता, नक्की काय प्रकार आहे आणि काय सद्यस्थिती आहे? स्वामी विवेकानंद मतदान केंद्र आहे सिडको N4 या भागातील। इथे मतदारांची मोठी गर्दी होती। मतदारांना 5-5:30 नंतर आत येऊ दिलं नाही, म्हणून गेटच्या बाहेर मोठ्या संख्येनं मतदार आले होते की आत येऊ द्या। तर दुसरीकडे मोठी गर्दी ही मतदान केंद्रामध्ये होती, जी रांगा लावून मतदान करत होती। ज्यांचं मतदान झाले त्यांना बाहेर जायचं होतं आणि बाहेर असलेल्या लोकांना मतदान करण्यासाठी आत यायचं होतं आणि या दोन्हीमुळं ते गेट लावलेलं होतं आणि पोलिसांना सांगत होते आणि त्या कर्मचाऱ्यांना की ते गेट काढा। त्यामुळे बाहेरून लोकांचं गर्दी मध्ये येण्यासाठी आणि आतल्या लोकांची बाहेर जाण्यासाठी या सेतामध्ये पोलीस अडकले होते आणि त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता। आत्ता बाहेर जे लोक आत येण्याचा प्रयत्न करत होते त्या सगळ्यांना बाजूला काढलेला आहे। सगळीकडे बाजूला मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनच्या रस्त्याकडे घेऊन गेलेला आहे, तर आतल्या लोकांना आता बाहेर सोडलंय। त्यामुळे आतापर्यंत जवळपास 15 मिनिटे हा तणाव सुरू होता। आता हा तणाव हळूहळू निवळायला सुरू केला। आता इकडे पोलीस अधिकारी सुद्धा आलेले आहेत आणि पोलीस अधिकारी इथं सगळ्यांना काढतायत। आपण पोलीस अधिकाऱ्यांकडून जाणून घेऊया काय नेमकं तुम्ही बघितलं बाहेर। काही लोकांचं म्हणणं आहे की उमेदवार आतमध्ये थांबलेले आहेत, त्यांना बाहेर काढा। त्यामुळे आम्ही गेट बंद केला होता। जे आतमध्ये पोलिंग झालेले आहे त्यांना बाहेर केलेलं आहे आणि 5:30च्या नंतर आम्ही गेट बंद करून घेतलेलं आहे। पण बाहेर अजून मोठी गर्दी आहे, मतदारांना मध्ये यायचं होतं। 5:30 पासून ते गेटवर सांगत होते की आम्हाला आत येऊ द्या। नाही, 5:30 वाजल्यापासून 5:30ला बंद आहे गेट। 5:30ला गेट बंद आहे। मी आता दुसऱ्या पोलिंग बूथवरून इकडे आलेलो आहे। पण आता बाहेरची जी गर्दी आहे ती तणाव निर्माण करते असं? बिलकुल नाही, बिलकुल नाही। ही गर्दी थांबवणार? यस, बिलकुल। तर पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आता ही गर्दी आम्ही थांबवतोय आणि त्यामुळे आता कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा वाढली। स्वतः या परिसरातले PI इथं आले आहेत आणि सगळ्या जे मतदान केल्यानंतर इथं बसलेले आहेत, गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना बाजूला करण्याचं काम सध्या सुरू आहे। रांगा लागलेल्या आहेत। मतदारांचा शेवटच्या काही मिनिटांमध्ये मोठा प्रतिसाद दिसला आणि या शाळेतल्या छोट्या ग्राउंडमध्ये मोठी गर्दी झालेली होती आणि ती गर्दी कमी करता करता पोलिसांना राखीनं वाढलेलं होतं। मतदान केंद्रामध्ये मतदान करण्यासाठी लोक रांगा लावलेल्या आहेत आणि त्यांचं मतदान कसं सुरळीतपणे होईल यासाठीचा हा सगळा प्रयत्न सध्या तरी सुरू दिसतो आहे।